ती म्हणजे राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वाची बैठक झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता सहभागी होतात का महायुतीकडे, यावर सगळ्यांचं लक्ष असताना सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। ऐकूया। आपल्यासोबत सुप्रिया सुळे आहेत। काय सांगताल, राज ठाकरेंना आता त्याच्या शिवसेना तिकिटावर निवडणूक लढावी लागणार आहे? धक्कादायक गोष्ट आहे। म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं। याचं कारण असं की मी जे बोलत होते ते परत होतोय बघा। मराठी माणसाचं कंबरड मोडण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते। कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, त्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा पक्षाचं तुम्ही बघताय काय केलंय। आता मनसे हा मराठी स्वाभिमान, मराठी भाषिक, मराठी महाराष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष म्हणून स्थापन झाला। आता त्या मनसेचे लोक जर शिवसेनेत लढवणार असतील तर मग मनसेचं अस्तित्वाचं काय होणार? मग मनसे काय, म्हणजे मनसे पक्ष राहणार का नाही राहणार? आणि मला कळत नाही की अदृश्य शक्ती ही का महाराष्ट्राच्या मागे लागली आहे। माझा नेहमी असा समज होता की राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांच्याकडून का काढून घेतला जातोय? राज ठाकरेंना त्यांच्याच चिन्हावर दिलं पाहिजे का? त्यांचा पक्ष संपवायचं पाप अदृश्य शक्ती करते। म्हणजे मनसेला त्रास देतात, शिवसेनेला त्रास देतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रास देतात। ही दिल्लीची अदृश्य शक्ती ही सगळ्या स्वाभिमानी पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि मनसे तिन्ही मराठी महाराष्ट्रातले स्वाभिमानी पक्ष आहेत। त्यांच्या विरोधात कट कारस्थान आहे। माझी राज ठाकरेंना विनम्र विनंती राहील की तुम्ही आपला पक्ष जरी आमच्या बाजूनी असेल किंवा विरोधात असेल पण आपली ओळख प्लीज ठेवा। तो महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत, ते महाराष्ट्राला राज ठाकरेंची गरज आहे। प्रादेशिक पक्ष आहेत ते संपवायचं काम करतात तसंच दिसतंय। मी तर किती महिने म्हणते तुम्हाला की भारतातले सगळे जे पक्ष आहेत, जे स्वाभिमानी पक्ष आहेत, त्याच्या विरोधात अदृश्य शक्ती त्यांना संपवण्याचं पाप करते। नक्कीच या ठिकाणी जे मोठे पक्ष आहेत, बीजेपी आहेत, ते छोटे पक्ष संपवण्याचं काम ही बीजेपी करत असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। निलेश करमरे, झी मीडिया, भोर।